पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम। श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय। रुक्मिणी रमण गोविंदा ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। आज आपण समर्थ श्री रामदास स्वामींच्या श्री विठ्ठलेशाच्या भक्तीविषयी आणि समर्थ श्री रामदास स्वामींच्या श्री क्षेत्र पंढरीच्या वारीविषयी काहीसं चिंतन करणार आहोत। आता हा सध्या वारीचा काळ सुरू आहे आणि या वारीच्या काळामध्ये आपण दरवर्षी पंढरीला जात असतो। त्याचप्रमाणे रामदास स्वामी सुद्धा पंढरीचे वारकरी आहेत। हल्ली लोकांमध्ये असा गैरसमज आहे, तो का आहे, कोणी पसरवलाय, कशाकरता पसरवलाय, त्याच्या मागचा नेमका हेतू काय, जाणीवपूर्वक पसरलाय का अज्ञानामुळे पसरलाय, याचा आपल्याला आता विचार करायचा नाहीये। पण साधारणपणे लोकांमध्ये असा समज आहे की वारकरी संप्रदाय आणि समर्थ श्री रामदास स्वामींचा रामदासी संप्रदाय या दोन संप्रदायामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद आहेत। या दोन परंपरांची, दोन संप्रदायांची वैचारिक बैठक पूर्णतः भिन्न आहे, अशा प्रकारचा एक गैरसमज लोकांमध्ये आपल्याला दिसून येतो। पण हा जो गैरसमज आहे, हा गैरसमज एकतर अज्ञानामुळे असावा किंवा काही स्वार्थापोटी हा गैरसमज असावा। आपण जर दोन्ही संप्रदायांचा सखोल विचार केला तर सखोल विचार केल्यानंतर असं आपलं लक्ष येईल, या दोन्ही संप्रदायांमध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद अथवा विरोध नाहीये। कशावरून? तर त्याच्याविषयीच आज आपल्याला चिंतन करायचंय। समर्थ श्री रामदास स्वामींची दार्शनिक भूमिका आणि वारकरी संप्रदायाची दार्शनिक भूमिका म्हणजे दोन्ही संप्रदायांच्या तत्वज्ञानाच्या भूमिकेचा जर आपण विचार करायला गेलो तर दोन्ही संप्रदायांच्या तत्वज्ञानाच्या किंवा दार्शनिक भूमिकेच्या विचारानंतर दोन्ही संप्रदाय हे एकाच तत्वज्ञानाची कास धरणारे आहेत। हे दोन्ही संप्रदाय एकाच तत्वज्ञानाचा अवलंब करणारे आहेत असं आपल्या लक्षामध्ये येईल। श्री रामदास स्वामींचे दासबोध असतील, मनोबोध असेल किंवा समर्थ श्री रामदास स्वामींनी ज्या काही स्फुट अभंगांच्या रचना केलेल्या असतील, त्या सर्वांचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की समर्थ श्री रामदास स्वामी जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये अभेद मानणारे आहेत। म्हणजेच समर्थ श्री रामदास स्वामींची जी तात्विक भूमिका आहे, जी तत्वज्ञानाची भूमिका आहे, जी दार्शनिक भूमिका आहे, ती अद्वैत वेदांताचीच आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। बरीच प्रमाणं देता येतील, परंतु थोडक्यात आपल्याला विषय मांडायचा असल्यामुळे एक प्रमाण देऊन पुढे जातो। समर्थ श्री रामदास स्वामींनी पढत मूर्खाची लक्षणं दासबोधामध्ये प्रतिपादन केलेली आहेत आणि त्या पढत मूर्खाची लक्षणं प्रतिपादन करत असताना ज्या माणसाला वेद, शास्त्र, पुराण यांची ज्ञान आहे, यांचं त्यांनी अध्ययन केलेलं आहे,
पण अध्ययन करून सुद्धा जो माणूस अद्वैत वेदांत प्रमाण मानत नाही तो माणूस पढत मूर्ख आहे, अशी त्याची समर्थ श्री रामदास स्वामींनी वल्गना केलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य, समर्थ श्री रामदास स्वामींची जी दार्शनिक तात्विक तत्वज्ञानाची भूमिका आहे ही अद्वैताचीच आहे असं आपण निश्चितपणे सांगू शकतो. बराच त्याचा विचार आहे, बरीच प्रमाण आपल्याला सांगता येतील. कधी जर वेळ आली तर आपण त्याचा निश्चितपणे विचार करू. आता दुसरा विषय असा आहे की वारकरी संप्रदायाची दार्शनिक भूमिका काय आहे. तर वारकरी संप्रदायाच्या दार्शनिक भूमिकेचा विचार करत असताना माऊली ज्ञानोबारायांपासून किंवा श्रीमंत निवृत्तीनाथांपासून तुकोबारायांपर्यंत, श्री संत निळोबारायांपर्यंत, म्हणजे नी ते नी, निवृत्तीनाथ ते निळोबाराय, श्रीमंत निवृत्तीनाथांपासून ते श्रीमंत निळोबारायांपर्यंत जर आपण विचार केला तर सर्व संतांची ही जी दार्शनिक भूमिका आहे ही दार्शनिक भूमिका अद्वैत वेदांताचीच आहे. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, मी तो वासुदेव तत्वता. अशा अनेक संत वचनांचा जर आपण विचार केला तर या संत वचनांच्या विचाराच्या द्वारे आपण असं निश्चित सांगू शकतो की वारकरी संप्रदायाची दार्शनिक भूमिका, वारकरी संप्रदायाची तात्विक भूमिका, वारकरी संप्रदायाची ही जी तत्वज्ञानाची भूमिका आहे ही अद्वैत वेदांताचीच आहे. म्हणून समर्थ श्री रामदास स्वामींच्या रामदासी संप्रदायाची आणि वारकरी संप्रदायाची दोघांचीही तात्विक दार्शनिक भूमिका ही अद्वैत वेदांताचीच आहे. आणि असं असल्यामुळे त्या दोहोंमध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद, विरोध आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर दोन्ही संप्रदायांची तात्विक भूमिका ही एकच आहे. आता थोडासा पुढचा विचार बघू. भक्तीविषयी जर आपण विचार करायला गेलो तर भक्तीची भूमिका जी वारकरी संप्रदायाने मांडली आहे आणि भक्तीची भूमिका जी रामदासी संप्रदायाने मांडलेली आहे ती भक्तीची भूमिका ही समान आहे. फक्त फरक एवढा आहे की वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत श्री विठ्ठलेश हे आहे तो श्रीकृष्ण परमेश्वराचा अवतार आहे किंवा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. साक्षात श्रीकृष्ण परमात्माच या विटेवर येऊन उभा राहिलाय असा संतांचा सांगावा आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाची जी आराध्य देवता आहे ती श्रीकृष्ण आहे आणि रामदास स्वामींची आराध्य देवता त्यांच्या नावाप्रमाणे श्री रामचंद्र प्रभू ही त्यांची आराध्य देवता आहे. पण भक्तीच्या स्वरूपाचा जर विचार करायला गेलो तर भक्तीच्या स्वरूपाचा विचार करत असताना समर्थ श्री रामदास स्वामींनी सांगितलं भक्तीचं स्वरूप आणि वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी सांगितलेलं भक्तीचं स्वरूप हे समान आहे. कसं काय तर त्याचा थोडासा विस्तार आपण करू. वारकरी संप्रदायामध्ये जे भक्तीचं स्वरूप सांगितलंय त्या भक्तीमध्ये येणारा सगळ्यात मोठा दोष तो जर कोणता असेल तर व्यभिचारी भक्ती ही सगळ्यामध्ये दोषयुक्त अशा स्वरूपाची भक्ती आहे असं वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी सांगितलेलं आहे. किंबहुना माऊली ज्ञानोबाराय तर असं म्हणतात की जो भक्त व्यभिचारी स्वरूपाची भक्ती करेल तर व्यभिचारी भक्ती म्हणजे काय, सोमवारी शंकराला जा, मंगळवारी गणपतीला जा, बुधवारी विठोबाला जा, गुरुवारी दत्त महाराजांकडे, शुक्रवारी देवीला, शनिवारी मारुतीला, रविवारी सूर्योपासना कर. अशा प्रकारे रोज भिन्न भिन्न देवतांची जो भक्ती करतो त्याचं नाव आहे व्यभिचारी भक्ती. आणि जो माणूस अशा स्वरूपाची व्यभिचारी भक्ती करतो त्याचं वर्णन करताना मौली ज्ञानोबाराय स्पष्ट रीतीने सांगतात, आघवेन गावद्वारी आहेव जैसी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. असो
विस्तार बराच करता येईल, परंतु आपल्याला थोडक्यात सांगून पुढे जायचं आहे. म्हणून वारकरी संप्रदायाने भक्तीमध्ये व्यभिचारी भक्ती ही दोषपूर्ण भक्ती आहे, दोषयुक्त भक्ती आहे असं प्रतिपादन केलेलं आहे. किंबहुना आपण जेव्हा दरवर्षी पंढरीला वारीला जातो, तेव्हा वारीला जात असताना सासवडच्या पुढे गेले की खंडोबारा येतात, परंतु जो निस्सीम खरा वारकरी आहे तो खंडोबारायाच्या दर्शनाला जात नाही. पुढे गेला थोडंसं की शिखर शिंगणापूर देवों के देव बडे देव महादेव त्यांचं स्थान येतं, पण खरा वारकरी त्या शिखर शिंगणापूरला महादेवाच्या दर्शनाला जात नाही. कारण एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. मग खंडोबाराय शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती असं ज्याचं महात्म्य वारकरी संत प्रतिपादन करतायत, ते देव काही त्याज्य आहेत का? नाही. आपण ज्या वेळेला श्री विठ्ठलेशाच्या दर्शनाला निघालेलो आहोत, तेव्हा आपल्या चित्तामध्ये फक्त एकमेव विठ्ठलेशच असला पाहिजे. विठ्ठला वाचून दुसऱ्या कोणीही आपल्या अंतःकरणाला स्पर्श करता कामा नये. मग तुमच्या मनामध्ये किंवा कोणाच्याही मनामध्ये अशी शंका येईल की आपण जर त्या देवांना टाळून, चांगल्या शब्दात सांगायचं झालं तर देवांना डावलून जर पंढरीला गेलो तर त्या देवतांना राग तर येणार नाही ना? सांगतो. आपण ज्या वेळेला आपल्या उपास्य देवतेची भक्ती करत असतो आणि उपास्य देवतेची भक्ती करत असताना ज्या वेळेला इतर देवतांना डावललं जातं, तो त्या भक्ती क्षेत्रामधला अवज्ञा अलंकार आहे. त्याच्याकरता अवज्ञा अलंकार म्हणजे काय ते आपल्याला थोडक्यात सांगून मी पुढे जातो. एक मोठं सभागृह आहे आणि त्या सभागृहामध्ये सुंदराति सुंदर सुंदराति सुंदर उर्वशी, मेनका, रंभा, तिलोत्तमा यांच्यापेक्षाही सुंदर किंवा यासारख्या स्त्रिया सगळ्या बसलेल्या आहेत. आणि त्या सभागृहाच्या एका कोपऱ्यात, पलीकडच्या कोपऱ्यात एक माता बसली आहे, कुब्जाबाई बसलेली आहे. आणि तिचं मूल हे अत्यंत सुंदर आहे, मनमोहक आहे. ते मूल दारामधनं येतं आणि दारामधनं येऊन इतकं मोहक असतं की मोहक सुंदराती सुंदर स्त्रियांना सुद्धा ज्याला घेण्याचा मोह आवरता येऊ नये इतकं ते सुंदर मूल असतं. आणि ते सुंदर मूल त्या प्रवेशद्वारातून येऊन सगळ्या स्त्रिया म्हणतात ये 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 ये, पण कोणत्याही स्त्रीकडे जात नाही. त्या स्त्रियांच्या मांड्यावर पाय देऊन सभागृहाच्या कोपऱ्यामध्ये आपली जी कुब्जा माता बसलेली आहे त्या कुब्जा मातेकडे ते जातं. मग त्या सुंदराती सुंदर स्त्रिया ज्या आहेत त्या सुंदराती सुंदर स्त्रिया त्याला ये ये म्हणत असताना ते मूल त्या सुंदराती सुंदर स्त्रियांकडे गेलं नाही. हा त्या स्त्रियांच्या सौंदर्याचा अपमान, अवज्ञा आहे का? नाही. ती त्या साहित्य क्षेत्रातली अवज्ञा अलंकार त्याला संबोधलं जातं. त्याप्रमाणे आपण आपल्या उपास्य देवतेची भक्ती करत असताना इतर देवतांकडे जर आपलं दुर्लक्ष झालं, त्यांना डावललं गेलं, त्यांना टाळलं गेलं, तर हा भक्ती क्षेत्रामधला अवज्ञा अलंकार आहे. तर सांगण्याचं तात्पर्य, श्री रामदास स्वामी म्हणजे वारकरी जेव्हा पंढरीला जातो तेव्हा खंडोबारायांना महादेवाच्या दर्शनाला जात नाही. तो काय आहे? तो भक्ती क्षेत्रामधला अवज्ञा अलंकार आहे. तद्वत समर्थ श्री रामदास स्वामी ज्या वेळेला पंढरीला विठ्ठलेशाकडे जातात, विठ्ठलेशाचं दर्शन घेतात, त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणामध्ये दृढ अशा स्वरूपाची असलेली श्रीरामचंद्र प्रभूंची जी अव्यभिचरित भक्ती, त्या अव्यभिचरित भक्तीचा परिणाम काय होतो? तर त्या अव्यभिचरित भक्तीचा परिणाम असा होतो की श्री पंढरीश विठ्ठलेश समर्थ श्री रामदास स्वामींना श्री रामचंद्र प्रभूंच्या रूपाने प्रतीत होतो. किंबहुना असंही म्हणता येईल, श्री पंढरीश समर्थ श्री रामदास स्वामींना श्री रामचंद्राच्या रूपामध्ये आपलं दर्शन देतो. आणि ज्या वेळेला तो पंढरीश रामदास स्वामींना श्री रामचंद्र प्रभूंच्या स्वरूपामध्ये प्रतीत होतो, दिसतो, त्यावेळेला त्या पंढरीशासमोर उभं राहून श्री रामदास स्वामींच्या मुखातून जो अभिव्यक्त झालेला अभंग आहे
तो सर्वजन प्रसिद्ध आहे. रामदास स्वामी सांगतात, येथे कार्य उभा श्रीरामा मन मोहन मेघश्यामा. अरे रामा, तू इथे का उभा आहेस? म्हणजे त्यांना समोर पंढरीश विठ्ठलेश दिसत नाहीये. त्यांना कोण दिसतोय? श्री रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी दिसत आहेत. ते सांगतायत, काय केली सीतामाई येथे राही रखुमाई. सीतामाई कुठे गेल्या? हे रामा, मला तर इथे राही रखुमाई दिसत आहेत. काय केली अयोध्यापुरी येथे वसविली पंढरी. काय केली शरयू गंगा येथे आणली चंद्रभागा. देवा, अरे शरयू नदी कुठे गेली? मला तर इथे चंद्रभागा दिसतीये. आणि श्री रामचंद्र प्रभूंचं जे स्वरूप आहे ते कोदंडधारी, हातामध्ये धनुष्य बाण घेतलेले रूप आहे. पण ज्या वेळेला श्री रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी उभे आहेत असं बघतात, तेव्हा रामचंद्र प्रभूंना श्री रामदास स्वामी विचारतायत की अरे रामा, तुझं धनुष्यबाण कुठे गेलं? धनुष्यबाण काय केले कर कटेवरी ठेविले. काय केले वानर दळ येथे मिळविले गोपाळा. रे भगवंता रामा, तुझ्या सोबत असलेले हनुमंतादिक सगळे जे वानर योद्धे, वानर सवंगडी कुठे गेले? तर ते वानर सवंगड्यांच्या ऐवजी इथे सगळे मला गोपाळ दिसतात. हा कशाचा परिणाम आहे? तर समर्थ श्री रामदास स्वामी सांगतात, रामी रामदासी भाव तैसा होय पंढरी राव. आपण ज्या भक्तीनं, ज्या भावानं, ज्या भावनेनं आपण त्या देवतेकडे बघतो, त्या भावनेनंच तो देव आपल्याला दर्शन देत असतो. जगद्गुरु तुकोबा यांचा सुद्धा याच अर्थाचा अभंग आहे. भक्त समागमी सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. म्हणजे ज्याप्रमाणे त्या भक्ताला त्या देवाचा विग्रह आवडतो, तशा स्वरूपाचा विग्रह तो देव त्या भक्ताकरता धारण करतो. यावरून आपल्याला असं निश्चित दिसून येतं की श्री रामदास स्वामींची जी भक्ती ती अव्यभिचरित भक्ती आहे. आणि त्या अव्यभिचरित भक्तीचा परिणाम काय? श्री समर्थ रामदास स्वामींना पंढरीश विठ्ठलेशानं श्रीकृष्णाने श्री रामचंद्र प्रभूंच्या स्वरूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. आणि असा जर आपण सर्व सारासार विचार केला तर सारासार विचार केल्यानंतर आपल्याला असं लक्ष येईल की तत्वज्ञानाच्या भूमिकेने विचार करावा किंवा भक्तीच्या दृष्टीने जरी विचार केला तरी दोन्ही संप्रदायांची जी भूमिका आहे ती समान आहे. दोन्ही संप्रदायांमध्ये कोणत्याही प्रकारचं अंतर, कोणत्याही प्रकारचा मनभेद, कोणत्याही प्रकारचा मतभेद, कोणत्याही प्रकारचा तात्विक भेद नसून अधिकारानुगुण भक्ती करता हे दोन संप्रदाय आहेत. पण हे दोन संप्रदाय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. या पंढरीच्या वारीच्या निमित्तानं समर्थ श्री रामदास स्वामींना ही प्रार्थना करायची. जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय या सर्व वारकरी संत परंपरेला प्रार्थना करायची की आमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामींना अव्यभिचरित भक्ती केल्यानंतर त्यांना तशी जी भावना प्राप्त झाली तशा प्रकारची भावना आपल्याला सगळ्यांना प्राप्त व्हावी. आता हे करोनाचं संकट चालू आहे. या करोना संकट समयी सुद्धा आपण जी वारी करतोय ती वारी आपल्याला भौतिक दृष्टीने करता येत नाहीये. म्हणून मनोभावे मानसिक दृष्टीने आपण ही वारी केली पाहिजे. आपल्या स्वस्थानी राहून, आपल्या जागेवर राहून, आपल्या स्वतःची सगळी तब्येत वगैरे सांभाळून आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही ही काळजी घेऊन स्वस्थानी बसून जी जी भक्ती आपल्याला करता येईल, नामभक्ती आहे, हरिकीर्तन आहे, उपवास आहे, भगवंताचं ध्यान आहे, या सर्व प्रकारची भक्ती आपण आपल्या स्वस्थानी राहून करावी. आणि आपली ही भक्ती त्या विठ्ठलेशाला समर्पित करून त्याला एवढी प्रार्थना करायची की या संकटापासून आम्हाला सर्वांना वाचव, या संकटापासून आम्हाला सर्वांना मुक्ती दे आणि सरते शेवटी जी खरी मोक्षरूपी मुक्ती आहे ती सुद्धा आम्हाला सर्वांना प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करून या ठिकाणी मी माझ्या सेवेला विराम देतो. जे ह्याच्यामध्ये योग्य आहे ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, माझ्या सद्गुरू परंपरेचे. जे अयोग्य, जे असुष्ट आहे ते माझ्या मनुष्यबुद्धीकृत दोषातले. म्हणून जे योग्य आहे त्याचा आपण स्वीकार करावा, जे चुकीचं आहे ते माझं माझ्यापाशी राहू द्यावं एवढं सांगून मी माझ्या सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री सद्गुरू साखरे महाराज की जय.